नमस्कार. आजच्या आपल्या ह्या भागामध्ये आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे शेअर बाजार आणि आपलं आयुष्य. ह्यांच्यात एक अनअपेक्षित नातं आहे. आता हा प्रश्न ऐकून थोडं विचित्र वाटेल, बरोबर ना? म्हणजे बघा, एका बाजूला हे आपलं आयुष्य, आपल्या भावना, आपले निर्णय आणि दुसऱ्या बाजूला शेअर बाजार म्हणजे फक्त आकडे आणि चार्टचा खेळ. पण ह्या दोन अगदी वेगळ्या वाटणाऱ्या जगात काही साम्य असू शकतं का? चला तर, आज तेच शोधूया. तर मूळ मुद्दा काय आहे माहितीये? शेअर बाजार हा काही वेगळा ग्रहावरची गोष्ट नाहीये. तो आपल्या आयुष्याच्याच नियमांवर चालतो. हो, खरंच, जे नियम आपल्याला आयुष्यात यशस्वी बनवतात ना, अगदी तेच नियम शेअर बाजारातही यशस्वी होण्यासाठी मदत करतात. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं साम्य म्हणजे रिस्क, म्हणजेच जोखीम. आयुष्यात पुढे जायचं असेल, प्रगती करायची असेल, तर आपल्याला थोडीफार रिस्क तर घ्यावीच लागते, बरोबर? आणि बघा, आयुष्यात कसे चढ उतार येतात, कधी सुख कधी दुःख, अगदी तसंच शेअर बाजारातही असतं. त्यामुळे दोन्ही ठिकाणी ग्रोथसाठी, वाढीसाठी जोखीम स्वीकारणं आणि त्या अस्थिरतेचा सामना करणं खूप गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे संयम आणि अभ्यास. आयुष्यात बघा, कुठल्याही फील्डमध्ये यश मिळवायचं असेल तर अभ्यास करावा लागतो, वेळ द्यावा लागतो. कुणी एका रात्रीत मोठं होतं का? नाही ना. शेअर बाजाराचं पण अगदी तसंच आहे. काहीही अभ्यास न करता जर आपण बाजारात उतरलो तर नुकसान होणारच. आणि घाई केली तर सगळं भांडवल शून्य व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, संयम हा दोन्ही ठिकाणी यशाचा सर्वात मोठा मंत्र आहे. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे इमोशनल कंट्रोल, म्हणजे भावनांवर नियंत्रण. आयुष्यात बघा, कठीण प्रसंग येतात तेव्हा डोकं शांत ठेवणं किती गरजेचं असतं. शेअर बाजारात तर भीती आणि लोभ हे दोन सर्वात मोठे शत्रू आहेत. या भावनांच्या आहारी गेलात की खेळ खल्लास. त्यामुळे शांत आणि शिस्तबद्ध मन असेल तरच इथे टिकता येतं. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण आयुष्य आणि शेअर बाजारातलं साम्य पाहिलं. पण एक प्रश्न पडतो की शेअर बाजाराला सर्वोत्तम व्यवसाय असं का म्हटलं जातं? म्हणजे असं काय खास आहे यात? चला तर मग त्यामागची काही कारणं बघूया, जी त्याला इतरांपेक्षा खूप वेगळं बनवतात. याचं पहिलं कारण आहे याची सुलभता. बघा, एखादा पारंपरिक व्यवसाय सुरू करायचा म्हणजे किती गोष्टी लागतात. शिक्षण, मोठी गुंतवणूक, वयाची अट, अनेक अडथळे असतात. पण शेअर बाजारात यातलं काहीही लागत नाही. अगदी कमी पैशात सुरुवात करता येते. कोणीही कोणत्याही वयात अगदी घरात बसून हे सुरू करू शकतं. ही एक अशी संधी आहे जी खऱ्या अर्थाने सगळ्यांसाठी खुली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे फक्त पैसे कमावण्याचं साधन नाहीये, तर दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचं एक शक्तिशाली इंजिन आहे. कंपाऊंडिंग किंवा चक्रवाढ वाढीची जादू इथेच दिसते. तुमची गुंतवणूक हळूहळू पण कालांतराने प्रचंड वेगाने वाढते. एवढंच नाही, डिव्हिडंड मिळतो, कंपन्या बोनस शेअर्स देतात, स्टॉक स्प्लिट करतात, या सगळ्याचा फायदा होतो. आणि कधीकधी तर फक्त एका चांगल्या कंपनीत केलेली गुंतवणूक आपलं पूर्ण आर्थिक आयुष्य बदलून टाकू शकते. आणि आता येतो सर्वात मोठा आणि आकर्षक मुद्दा, तो म्हणजे स्वातंत्र्य आणि लवचिकता. म्हणजे बघा, हा एक असा व्यवसाय आहे जो तुमच्या आयुष्याला साजेसा आहे. तो तुमच्या वेळेनुसार चालतो. तुम्हाला त्याच्या वेळेनुसार चालायची गरज नाही. कारण इथे तुम्हीच तुमचे बॉस आहात. तुम्हाला कोणी विचारणारं नाही, तुमच्यावर कोणी लक्ष ठेवणारं नाही. कधी काम करायचं, कसं करायचं, सगळे निर्णय तुमचे. बॉसगिरीला इथे पूर्ण विराम. ना कामाचे ठरलेले तास, ना ऑफिसला जायची कटकट. रोजच्या त्या 9 ते 5च्या चक्रातून सुटका. तुम्ही तुमच्या सोयीने घरातून कुठेतरी फिरायला गेला असाल तिथून अगदी जगात कुठूनही हे काम करू शकता. आणि सगळ्यात भारी म्हणजे ऑफिस पॉलिटिक्समधनं सुटका. ना कोणाशी स्पर्धा, ना कोणाची झिरवाझिरवी, ना लेट मार्क्सची भीती, ना अप्रेझलचे टेन्शन. या सगळ्या डोकेदुखीपासून आराम. तुमचा निकाल फक्त तुमच्या अभ्यासावर आणि तुमच्या निर्णयांवर अवलंबून असतो. आणि विचार करा, तुम्ही सुट्टीवर आहात, फिरायला गेला आहात किंवा अगदी रात्री शांत झोपला आहात, तरीही तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतोय. तो 24 तास काम करतोय. हीच तर आहे खऱ्या आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी. बरं, आता हे सगळं ऐकून असं वाटू शकतं की अरे वा, हा तर झटपट श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला आहे. पण थांबा, तसं अजिबात नाहीये.
यासाठी एक योग्य आणि जबाबदार मानसिकता असणं अत्यंत गरजेचं आहे. शेअर बाजारात यशस्वी व्हायचं असेल तर जोखीम म्हणजे रिस्क घ्यावीच लागते. पण ती आंधळा जुगार नसावी. ती एक कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजेच मोजून मापून घेतलेली जोखीम असायला हवी. म्हणजे काय तर पूर्ण अभ्यास करून, विचार करून घेतलेला निर्णय. आपण आपल्या आयुष्यातही महत्त्वाचे निर्णय विचार करूनच घेतो ना, अगदी तसंच इथेही करायचंय. आणि ही बघा कंपाऊंडिंगची ताकद. सुरुवातीला म्हणजे पहिल्या काही वर्षात वाढ खूप कमी दिसते, पण जसं वेळ जातो तसतशी ही वाढ प्रचंड वेगाने होते. यालाच म्हणतात घातांकी वाढ. आणि इथेच तुमच्या संयमाचं खरं फळ मिळतं. तर मग थोडक्यात सांगायचं तर बाजारात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी काय लागतं? संयम आणि शिस्त, सतत नवीन शिकण्याची तयारी, भीती आणि लोभावर नियंत्रण, सातत्य आणि एक सकारात्मक दृष्टिकोन. आणि गंमत बघा, हेच सगळे गुण आपल्याला आयुष्यातही यशस्वी होण्यासाठी लागतात की? चला, आता एका शेवटच्या पण खूप महत्त्वाच्या विचाराकडे येऊया. विचार करा, आपलं आयुष्य किती अनिश्चित आहे, नाही का? पुढच्या क्षणी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. तरीही आपण सगळे दररोज जगण्याची ही सर्वात मोठी आणि अनिश्चित जोखीम घेतोच की? मग प्रश्न हा आहे की जर आपण आयुष्य जगण्याची इतकी मोठी, अनिश्चित जोखीम रोज घेऊ शकतो, तर मग शेअर बाजारात थोडीशी अभ्यास करून, मोजून मापून घेतलेली जोखीम घ्यायला का बरं घाबरायचं? या प्रश्नावर नक्की विचार करण्यासारखा आहे.